मुख्यमंत्री सडक आवास योजना आपण फक्त पुस्तकात वाचली किंवा पेपरवर किंवा टीव्हीवर वगैरे आपण ऐकतो, बघतो, पेपरमध्ये वाचतो. प्रत्यक्षात आता मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत जी झालेली सडक आहे त्या सडकेनेच आपण आता वडकी गावातून पुढे आल्यावर प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री सडक योजनेची सडक आम्हाला अशी पुढे घेऊन आली आणि आता ऍक्च्युअल वाटायला लागली खरंच गावात पोहोचलोय. आणि गावात पोहोचल्याचं फिलिंग बघा, रस्ता आणि हा शेजारून वाहणारा ओढा, हा ओढा एवढा जिवंत आहे, पण तेवढाच रस्ता जिवंत असतं तर बरं झालं असतं. कशी कशी वाट काढत जावं लागतंय. थोडस पुढे आल्यावर छोटीशी एक डांबर रस्ता लागतो आणि आता जरा कुठे बरं वाटायला लागले. गाडीनं पण स्पीड घेतलाय आणि ऍक्च्युअल आता सीन बघू शकता की वडकी गावातून पुढे आले होते. हळूहळू दिवे घाटाच्या पुढे जातो. मी दिवे घाटाच्या पायथ्याला जायचे आणि तिथेच मस्तानी तलाव आहे. पिकांची क्षेत्र दिसत आहेत, काही सगळं केलेलं दिसतात. इकडे मला वेगवेगळी भाजीपाला दिसतोय आणि त्यात वसलेली अशी छोटी छोटी घरं, नवीन कामाला जाणाऱ्या बायका दिसत आहेत आणि खूप सुंदर वाटतं. असं एकदम गावात आल्यावानी वाटतंय. प्रवासाला निघालं की वाटेतला आनंद वेगळाच असतो आणि हा आनंद आज मला चिंचेच्या रूपाने मिळतोय. वाटेत हे चिंचेचं एक मोठं झाड आहे आणि त्याला लागलेल्या चिंचा बघून मला असं राहवलंच नाही. मी थांबलो लगेच, म्हटलं चिंचा काढूया. आणि खूप सुंदर, खूप गोड लागते. चिंच जरी आंबट असते असं म्हणतात तरी या चिंचा मला गोड वाटतात. इथे बघू शकता तुम्ही त्याच्या चिंचा लागल्या आणि पूर्ण झाडाला. मी आता थोडेसे चिंच सोबत घेऊन जाणार आहे. हा बघा, तुम्ही वातावरण, शेती आहे, फळबागा दिसत आहेत. हा आनंद म्हणजे ऍक्च्युअल प्रवासाला निघणं आणि डेस्टिनेशनला पोहोचायच्या आधीचा तुम्ही जो आनंद अनुभवणं खूप मोठी पर्वणी असते. हीच पर्वणी आपण हळूहळू आता पुढे पण बघणार. बरंचसं पुढे आल्यानंतर तलावाच्या जवळपास, म्हणजे अजून तलाव तर यायचा आहे, पण अशा सीताफळांच्या बागा दिसतात मला. आणि बागाच्या बाजूनेच असा कच्चा रस्ता आहे. त्या कच्च्या रस्त्याने हळूहळू वर 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 येत
पुढे घाटाच्या म्हणजेच डोंगराच्या पायथ्याला येतो आणि हा पायथाच पुढे जाऊन तलाव बनतो. तर आपण आता ऍक्च्युली तिथे जाणार आहोत. फायनली आपण आता मस्तानी तलावाच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि सकाळचं हे वातावरण तुम्ही बघू शकता. हा विहंगमय मस्तानी तलाव असलेला आपण आता एक एक गोष्टी बघणार आहोत तिथे जाऊन. मस्तानी तलावाच्या परिसरात आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण हळूहळू एक एक गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत. पण जसे कोणत्याही कामाची सुरुवात ही गणपती पूजनाने होते, त्याचप्रमाणे परिसरात असलेल्या या गणपती मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आपल्या व्लॉगची सुरुवात करणार आहोत. खूप साधं सिंपल आहे, पण म्हणतात ना की एखादी श्रद्धा असेल तर सिंपल गोष्ट पण खूप सुंदर होऊन जाते. तर त्याच प्रकारे हे मंदिर आहे. आणि भक्ती ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये आपण आपले सगळे स्ट्रेस, सगळे टेन्शन विसरून जाऊन देवाच्या चरणी लीन होतो. श्री गणेशाचं आपण दर्शन घेतलं आणि ते दर्शन घेऊन आता मुख्य तलाव बघण्यासाठी आपण आलो आहोत. मुख्य तलाव बघू शकता तुम्ही, हा प्रचंड विस्तारलेला आहे आणि या तलावात मी आता थोडंसं जाणार आहे. तर बघूया, पाणी तर मला खूप स्वच्छ दिसतंय, सुंदर दिसतंय आणि तलावात खूप मासे पण दिसत आहेत. तर बघूया काय फिलिंग्स आहेत ते. तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा पूर्ण भरलेला असतो. जनरली उन्हाळ्यात वगैरे पाणी कमी असतं. वाव, खूप थंड पाणी आहे आणि पाणी एवढं थंड आहे की मी इमॅजिन नाही करू शकत. की असं बघून वाटतं की पाणी खूप स्वच्छ होतं आणि जेव्हा पाय टाकला पाण्यात लिटरली अंगावर थोडासा काटा आला. आणि हेच खास वैशिष्ट्य मस्तानी तलावाचं. मस्तानी तलावाला लागलेलं सौंदर्य, ते सौंदर्य म्हणजे बघा की ह्या सगळ्या डोंगर रांगामध्ये हा खाली वसलेला तलाव आणि या तलावाचं खूप सुंदर केलेलं बांधकाम आणि त्यामध्ये असलेलं हे जिवंत पाणी, हे सगळं एक वेगळंच प्रतीक आहे. आणि ह्याचं प्रतीक हे इतिहासापासून म्हणजे की मस्तानी तलाव हे नाव पडल्यापासून आहे. साधारणतः 14 ते 15 एकरांमध्ये वसलेला तलाव पुणे जिल्ह्यामध्ये आणि पुण्यात शहरापासून असलेलं एक मोठं वैशिष्ट्य आहे. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे काय की वरती इकडे बघू शकता की दिवे घाट, म्हणजे हा पूर्ण डोंगरात दिवे घाट आहे. इकडे टॉपला जे तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये समोर दिसतंय की ते टॉपला दिवे घाट, पुढे सासवड आणि तसंच खाली खाली इकडे पुढे येताना की मग तो पुण्याकडे रस्ता जातो. आणि घाटामधून तलावाचं सौंदर्य तर अप्रतिम दिसतंच, पण त्याच्याही पेक्षा जेव्हा तुम्ही इथं तलावाच्या जवळ येता आणि ते अनुभवता, त्यासारखी पर्वणी कुठेच नाहीये. आणि हीच पर्वणी आपण या व्लॉगच्या थ्रू तुम्हाला सांगणार आहोत. तर मी आता हळूहळू तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगेन. जसं की या तलावाचं नाव मस्तानी तलाव का पडलं. तत्पूर्वी हा तलाव वडकी गाव, दिवे घाटाच्या पायथ्याशी असणारं वडकी गाव, या गावापासून आतमध्ये आहे आणि पूर्वी याला वडकी तलाव म्हटलं जायचं. आणि वडकी तलावाचं नाव नंतर मस्तानी तलाव असं केलं गेलं. साधारणतः 1720च्या दरम्यान या तलावाचं बांधकाम केलं गेलं आणि तेव्हापासून म्हणजे बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानी, राजा छत्रसाल यांची मुलगी आणि बाजीराव पेशवे यांची दुसरी पत्नी, तर ती इथे आंघोळीसाठी यायची असं म्हटलं जातं. आणि हा एरिया एवढा सुंदर होता, एवढा अप्रतिम होता की बाजीराव आणि मस्तानी हे घोडेस्वारीला पण इकडे यायचे. आणि घोडेस्वारी करत असताना हा जो एक परिसर आहे हा एक खूप सुंदर होता, रोमॅन्टिक परिसर. आणि त्याचं एक रोमॅन्टिक वर्णन आपल्याला इतिहासात पण वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. खूप साऱ्या कथा आहेत
त्याच प्रकारच्या गोष्टी आपण पण आता सध्या बघू शकतो. हे वातावरण तेवढं सुंदर आहे खूप. आणि इथे बघा, आता मला पुढे चालता चालता हे दिसलं की मस्तानी पाऊलखुणा. कदाचित मस्तानी पाऊलखुणा हे नाव याचमुळे दिलं असेल की इथून या पायऱ्यांवरून मस्तानी उतरून कदाचित तलावामध्ये जात असेल. आणि जो एक माहितीच तो मिळते की मस्तानी इथे आंघोळीसाठी यायची वगैरे. तुम्ही बघू शकता तलावाच्या निथळ स्वच्छ पाण्यामध्ये सूर्याचं हे सुंदरसं प्रतिबिंब पडलेलं आहे आणि ते खूप सुंदर दिसतंय. म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब एवढं सुंदर दिसतंय तर रात्री चंद्राचं प्रतिबिंब किती सुंदर दिसत असेल याच्यामध्ये. आणि असं म्हटलं जातं की बाजीराव आणि मस्तानी इथे भेटायचे किंवा त्यांचा हा भेटण्याचा स्पॉट होता. तर ह्या तलावाची सुंदरता बघूनच कळते. म्हणजे एवढं रोमॅन्टिक, सुंदर, एनर्जेटिक वातावरण इथे आहे. आणि हेच कारण आहे की बाजीराव आणि मस्तानी इथे भेटत असतील. तर तुम्ही बघू शकता एवढा सुंदर वातावरण आहे इथे. आणि ट्रस्ट मी, तुम्ही ऍटलीस्ट एकदा तरी इथे व्हिजिट केलं पाहिजे. असं वातावरण तुम्हाला शहरांच्या गर्दीमध्ये क्वचितच मिळेल. तलावाच्या काठावरती जे गणेश मंदिर आहे, ज्याचे दर्शन आपण ह्या व्लॉगच्या सुरुवातीला घेतले आहे, त्याची स्थापना ऍक्च्युली मी सांगायचं विसरले. तर त्याची स्थापना बाजीरावांचे जे नातू आहेत माधवराव यांच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि माधवरावांचा काळ हा साधारणपणे 1800च्या दरम्यानचा होता. सो एवढं जुनं मंदिर आहे आणि वी आर विटनेसिंग सच अ हिस्टॉरिकल प्लेस. सो मंदिराची एक्झॅक्टली समोर इथून आपल्याला आता ह्या झाडांच्या आतमधून खाली जायचं आहे आणि तिथे एक शिव मंदिर सापडणार आहे. आणि बिट ऑब्वियस ते पण त्याच काळाच्या आसपास बांधलं गेलेलं असणार आहे. आणि त्या मंदिराचं नाव आहे मस्तानेश्वर. सो त्याला असं म्हटलं जातं. आता का म्हटलं जातं का हे ऍक्च्युली माहिती नाहीये, पण ते शिव मंदिर आहे इथपर्यंत आम्हाला कळालेलं आहे. सो आपण आता जाऊया तिथे खाली. तुम्ही बघू शकता इथून ते असं दिसतंय साधारणपणे छोटंसं आहे, पण ते असं झाडांच्या मधून त्याच्यामध्ये जायचं आहे. त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य अजून वाढत आहे. शहराच्या गर्दीमध्ये, शहराच्या रहदारीमध्ये माणसाला गोंगाट, आवाज, गाड्यांचा हॉर्न आणि इतरही आवाज वेगवेगळे याच्यामुळे शांतता भंग होतो. आणि ही शांतता शोधताना माणूस चलबिचल होतो. कुठे जावं, मला शांतता हवी आहे आणि ती कशी मिळवू, हे प्रश्न सर्व पडतात. आणि हे सर्व ओव्हरकम करताना आपण बरेच वेळा बुक्समध्ये वाचतो, इव्हन काही लोकांच्या व्हिडिओजमध्ये बघतो. असंच मी वाचताना की शांतता कशी अनुभवावी, तर शांतता अनुभवावी निसर्गामध्ये जाऊन. आणि ही शांतता अनुभवण्यासाठी मस्तानी तलाव, दिवेघाट आणि आसपासचा परिसर इथे जेव्हा मी आलो तर ह्या निसर्गाचा मी एकरूप झालो. ही झाडी बघू शकता, एवढी गर्द आहे. जे म्हणतात ना, वृक्षवल्ली आंबासोळी वनचारी. आणि खरंच ही वृक्ष एवढी सुंदर आहे, एवढी शांत आहे की त्यांनी मला कधी आपलंसं करून घेतलं ना, मला कळलंच नाही. आणि म्हणून मी एवढा एकजीव झालो इथे की असं वाटतंय की इथून जायलाच नको. कारण ही शांतता परत मिळणार नाहीये. परत गेलं की परत ती भंग होणार आहे. तर ही भंगन होणं तर ते नकोय. आणि म्हणूनच ही शांतता खूप प्रिय आहे. ही शांतता खरंच खूप प्रिय आहे.
साधारणतः पुणे शहरामधलं जे शनिवार वाडाचं मुख्य ठिकाण आहे, शनिवार वाडा, तिथे बाजीराव पेशवे राहायचे आणि ते मस्तानी तलाव हे अंतर साधारणतः एक 20 ते 25 किलोमीटर, साधारणतः 25 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. आणि ते अंतर क्रॉस करून म्हणजे बाजीराव इकडे यायचे मस्तानी यांना भेटायला, तर ते नक्की मुख्य रस्त्याने यायचे का, नक्की कसे यायचे हा प्रश्न आपल्याला पडतो. त्यांच्या काही पाऊलखुणा असतील का त्या ठिकाणी, का नक्की अजून इतर काही मार्ग असतील. आणि हे इतर मार्ग असे शोधताना किंवा इतिहासाच्या गोष्टी आपण बघताना काही गोष्टी सापडतात आणि त्या गोष्टी मधलं एक आज मला सापडलं आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहोत. ह्या बघा, मुख्य तलावाच्या बाजूला एक जी तटबंदी आणि तटबंदीला लागूनच हा एक भुयारी मार्ग आहे, पायऱ्या दिसत आहेत आणि इथं लिहिलंय बघा, शनिवार वाडा भुयारी मार्ग. आणि हा भुयारी मार्ग सुरू होता. आता मी हळूहळू खाली जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो की हा मार्ग प्रथमतः तुम्हाला सांगतो की हा मार्ग शनिवार वाड्याला जातो असं म्हटलं जातं. तर नक्की ऍक्च्युली सध्याच्या कंडिशनला नक्की काय आहे हे आपण बघूया. अंधार आहे बराचसा आणि पाणी टिपकते कारण आता पूर्णतः मान्सून मध्ये तलाव पूर्ण भरलेला आहे आणि खूप असं अंधारी वाटेल. तरी पण पुढे बरंचसं आता पाणी साठलेलं, त्यामुळे मला आता पुढे जाता येणार नाहीये. पण मी तुम्हाला एक दाखवतो की साधारणतः 30 म्हणजे 39 ते 40 पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर ऍक्च्युअल भुयार सुरू होतं आणि ते भुयार सध्याच्या कंडिशनला आतमध्ये बरंचसं म्हणजे पडलेलं वगैरे आणि ते कुठपर्यंत योग्य आहे वगैरे हे आपण सांगू शकत नाही कारण बरेचसे लिमिटेशन्स आहेत सध्याच्या काळामध्ये पोहोचायला. तर मी आता याच्या पुढे जात नाही, पण तुम्हाला एक माहिती होण्यासाठी मी इथपर्यंत आलो आणि ह्याच पाऊलखुणात इतिहासाच्या की इथे या मार्गाने ते लोक यायचे म्हणजे बाजीराव यायचे किंवा इतर लोक येत असतील आणि ऐतिहासिक गोष्टींचे हे पुरावे आपल्याला एक त्यावेळेसची कला असेल, युक्ती असेल किंवा माहिती म्हणजे काय म्हणतं की बऱ्याच वेळा लोकांपासून वाचण्यासाठी किंवा बचाव करून शत्रूंपासून पण वाचण्यासाठी अशा भुयारी मार्गांचा वापर झालेला आहे. खूप ठिकाणी आपण बघतो आणि त्या प्रकारातलंच हे एक उदाहरण म्हणजे मस्तानी तलावापर्यंत अशा प्रकारची तटबंदी करून म्हणजे अशा प्रकारची बांधणी करून दगडांमधली त्या काळी आणि ते पण अजून व्यवस्थितरित्या आहे. हेच एक मोठं आपण म्हणू शकतो की महत्व आहे त्या काळाचं. आय स्वेअर हे लिटरली पिक्चर मध्ये जसं दाखवतात की एखाद्या भुयारातून राजे महाराजे जातात दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी आणि हे ऍक्च्युली तशा टाईपमध्ये दिसतंय आणि मला अशी भीती वाटते की अचानकच इथून कुठून तरी भरपूर सारे साप बाहेर पडतील अँड ऑल, कारण की मोस्टली आपण अशा गोष्टी पिक्चरमध्ये बघतो. बट बघणं खूप भारी आहे हे, कारण की काहीतरी वेगळ्या गोष्टी कळतायत की अशा पण गोष्टी आहेत म्हणून. सो लुक ॲट दिस आर्किटेक्चर. खूप सिंपल आणि दगडांमध्ये बांधलेलं आहे प्रॉपर. हे बघा, इथे पण एक भुयारासारखं स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला आणि पुढे पण आहे. पण हे आपण आधी भुयारासारखं भुयारासारखं नाहीये, हे ऍक्च्युअली तलावामध्ये एंटर करण्यासाठी रस्ता आहे. आता याच्यात भरपूर पाणी साचलंय त्याच्यामुळे आपल्याला तर काही जाता येणार नाही, पण मोस्टली हिवाळ्यात वगैरे इकडनं बघता येईल खाली, इथून तलावात आतमध्ये जाण्याचं एंट्रन्स आहे. म्हणजे तलावाची पाण्याची जी लिमिट आहे ती खूप खाली असते, पण आता जबरदस्त पावसामुळे ही खूप वाढलेली आहे. सो पाणी बघू शकता किती हिरवगार आणि छान दिसतंय. ब्लॉग बनवण्यासाठी दिवसभर आम्ही बाहेर पडलेलो आहोत. अक्षरशः आता दुपार झालेली आहे आणि आता प्रमोद हा काहीतरी आम्ही खाण्यासाठी थोडंफार घेऊन आलेलो आहोत, ते खाणार आहोत. आणि इथे तुम्ही बघू शकता लेक साईडलाच एक हॉटेल आहे. तर ओली भेळ द्या दादा. ओली भेळ द्या. हॉटेल मस्तानी आहे, लेक व्ह्यू. तर इथे आता भेळ आम्ही खाणार आहोत. सो तुम्ही इथे आलं की हे पण एक ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही इनकेस जेवण वगैरे आणलं नाही. आणि समोर जे तुम्हाला दिसतंय काहीतरी काम चालू आहे, ऍक्च्युली ते डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आणि ते थोड्याच दिवसात घोडेस्वारी, उंटस्वारी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी पण चालू होणार आहेत. टेंट सर्व्हिस आहे. जसं की आता कोरोनाचा काळ आहे त्यामुळे टेंट वगैरे नाही किंवा विकेंडला वगैरे लोक येतात आणि एक आउटसाइड आउटिंगसाठी म्हणतात त्या प्रकारचं तर ते देतात इथे. पण ते नंतर पुढे भविष्यात तो त्यांचा विचार आहे, त्यांनाच आता जसं विचारलं. आणि बघू शकता की विकेंडला वगैरे हा खूप सुंदर प्लेस आहे. सो तुम्ही येऊ शकता नक्कीच.
म्हणजे इथे टेंटची जर सुविधा आली तर अक्षरशः रात्री राहू पण शकतो आपण, अशी छान सुविधा निर्माण होईल. तर नक्कीच हा ऑप्शन एक्सप्लोर करण्यासारखा असेल. आणि आता हे थकलेले व्यक्ती आहेत इथे आता खायचंय खूप. ओली भेळ सांगितली, इतर ऑप्शन तर नाहीयेत. मिसळ आहे, चहा कॉफी आहे मस्तपैकी. तर मला वाटतं की आता चहा किंवा कॉफीचा स्मेल सगळं तलाव. रंग जमेगा जब दिल बैठेंगे तो यार. और चाय कॉफी एंड दो यार. दुसरा विचार नका करू तुम्ही, तर हवा खूप सुंदर चालली आहे आणि खूप कूल वाटते. तलावाच्या अपोजिट साईडला आल्यामुळं एक सुंदर व्ह्यू इकडून पण दिसतोय. म्हणजे पलीकडे आपण मंदिरापाशी बघितलं किंवा इतर गोष्टी भुयार वगैरे बघितलं, हॉटेल बघितलं, पण अपोजिट साईडला आल्यावर पण तेवढंच सुंदर दिसतं. इकडे सीताफळाच्या बाग वगैरे आहेत पलीकडे. आपण जाणार आहोत थोड्या वेळानंतर आणि आपण बघू शकतो की हे पूर्ण मोठ्या एरियामध्ये वसलेला तलाव. ऍक्च्युली आता इथे येण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगतो. जनरली दिवेघाटच्या टॉपवरून बघितलं जातं की अरे मस्तानी तलाव खाली दिसतोय वगैरे, पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं. तर इथपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वडकी गाव. आणि वडकी गावामधनं येणारा अर्ध कच्चा रस्ता, काही खराब रस्ता, खडीचा रस्ता, थोडासा डांबर रस्ता, या रस्त्याने आपल्याला यावं लागतं. साधारणतः पुण्यापासून 20 किलोमीटर अंतर वडकी गाव आणि तिथून पुढे एक 2-2.5 किलोमीटरचा हा तलाव. इथपर्यंत पोहोचता येऊ शकता तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तरी तुम्ही येऊ शकता, 2 व्हीलरने येऊ शकता किंवा मोठं व्हेकल खूप येणार नाही इकडे, पण 4 व्हीलर येऊ शकता. अंदाजे तुम्ही चालत पण वडकी गावापासून येऊ शकता. तर हा झाला येण्याचा मार्ग. येण्याचा काळ सांगतो तुम्हाला. जनरली मान्सूनमध्ये आणि ऑक्टोबर, सप्टेंबर वगैरे हा काळ खूप चांगला मानला जातो इथे येण्यासाठी, कारण पाणी अवेलेबल असतं. इतर वेळी पण येऊ शकतं, त्याबाबत काही शंका नाहीये, पण हा काळ महत्वाचा आहे. आणि तलावाचं जे सौंदर्य आहे ते अनुभवायचं असेल तर जनरली तुम्ही म्हणजे दिवे घाटातून वरून फक्त न बघता खालीच या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. कारण जवळून पाहण्यातली एखादी गोष्ट आणि त्याचा जो अनुभव आहे तो खूप सुंदर आहे. हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन. तर आपण प्रभावी फिरस्ती करत आहोत आणि हीच फिरस्ती आपली कंटिन्यू राहणार आहे. तुम्ही मला जॉईन होऊ शकता. जसं आज आम्हाला एक व्यक्ती जॉईन झाली आहे, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण मस्तानी तलाव आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर केला आणि आजची ही प्रभावी फिरस्ती ही इथेच थांबते, पण ही प्रभावी फिरस्ती पुढे पण कंटिन्यू राहणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाण, नवीन लोक आणि नवीन प्रभावी फिरस्ती असणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमचे सजेशन्स कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. खाली लाल बटन दिलेलं आहे. तर पुढच्या फिरस्तीसोबत तुम्हाला जर मला माझ्यासोबत यायचं असेल तर तुमचे त्या गोष्टी पण मला कळवा. आपण नवीन ठिकाणी नक्कीच भेटू आणि नवीन ठिकाण आपण एक्सप्लोर करू. तोपर्यंत गुड बाय.